नमस्कार मित्रांनो, आपला आजचा आनंद जरा वेगळाच आहे बरं का. कारण पक्षाबाईंनी आज जे करून दाखवलं आहे ना, ते एका गाडा मालकासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. तर आज आपण जाणार आहोत गणेश जयंतीनिमित्त भरवलेल्या हिंदकेसरी पाबळ गणेशनगरच्या घाटावर. आम्ही सगळे आनंदात होतो, कारण आज सकाळपासूनच पक्षाबाईच्या डोळ्यात विजयाची चिन्ह दिसत होती. त्यात रविवार असल्यामुळे सगळेजण निवांत होते. सगळी कामे आवरून तुषारभाऊंनी कमान घेतली. आपली संघटना सोबत घेऊन आम्ही सगळे निघालो. सगळेजण गाडीच्या टपावर बसलेले असताना एन्जॉय करत चालले होते बरं का. घाटात पोचलो. भाईंना निवांत बांधलं. घाटाकडे निघालो असताना पाहिलं तर सगळीकडचा नजारा एकदम पाण्यासारखा होता बरं का मित्रांनो. थोड्या वेळातच टोकन नंबर आला. आम्ही सगळे पक्षाबाईंना घेऊन निघालो घाटात. पक्षाबाई आज जरा गरमच वाटत होते. घाटात पोचलो तर तुषारभाऊंनी दादा शेटने बैल धरला होता. पप्पू शेटच्या हारण्याची गडबड तर चालूच होती. पाबळगाव म्हणजे हिंदकेसरी अलाउन्सर अण्णासाहेब जाधव यांचं गाव बरं का. त्यात शेजारच्या गावची टॉपची जुगलबंदी. एक नॅशनल चॅम्पियन देवराव मामा दरेकर आणि दुसरे फायनल सम्राट रुद्रांश दादा खेडकर. अण्णांनी बारी पुकारली आणि जयसिंग शेटनी जुपणी केली. जुकाटाने आज वेगळा स्पीड धरला होता. घड्याळ पाहिलं तर 11 सेकंद 47 मिली पॉईंट. बारी घाटाच्या राजाला राहिली. सगळेजण आनंदात होते, पण पक्षाबाईंना अजून पळायचं होतं. मग ठरवलं फायनल करू, पण पक्षाबाईंच्या पायाची उंदीर नखी तुटून पडली होती. सर्वांच्या विचाराने फायनल करायचं ठरवलं. 2 तासानंतर संघटना फायनलसाठी पक्षाबाईंना घेऊन निघाली. सर्वजण चिंतेत होते, कारण पायाला दुखापत झालेली होती. एकच आरोळी झाली आणि जुकाट पाहता क्षणी गाठाबाहेर निघालं. घड्याळ पाहिलं तर 11 सेकंद 66 मिली पॉईंट. आनंद गगनात मावत नव्हता, कारण बैलाने पायाला दुखापत झालेली असताना 3 नंबरची फायनल मारली होती. मित्रांनो, असं आनंदी जीवन असतं बघा गाडा मालकाचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि संघटनेला फॉलो करायला विसरू नका.